मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे-नाशिक महामार्गावरील विकास कामांची पाहणी करण्यासाठी दौऱ्याला सुरुवात केली. या दौऱ्यात त्यांनी खारेगाव येथे खाडीवर बांधण्यात येत असलेल्या नवीन खाडी पुलाच्या कामाची सखोल पाहणी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या महत्त्वपूर्ण प्रकल्पाची प्रगती तपासून तातडीनं पूर्ण करण्याच्या सूचना दिल्यात. ठाणे-नाशिक महामार्गावर गेल्या काही महिन्यांपासून खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होत आहे. या संदर्भात नागरिकांकडून तक्रारी येत असल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन हे खड्डे तातडीनं दुरुस्त करण्याचे निर्देश दिले होते. त्यांनी महामार्गावरील खड्डे आणि वाहतूक कोंडीची स्थिती स्वतः पाहण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दौरा आयोजित करून महामार्गावरील विविध ठिकाणी सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतलाय. दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना कामाच्या गुणवत्तेकडे लक्ष देण्याचं आवाहन केले. महामार्गावरील खड्डे तातडीनं बुजवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी सर्व उपाययोजना करण्यात याव्यात. तसंच खारेगाव येथील खाडीपुलाचं कामही वेळेत पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत, अशाही त्यांनी सूचना दिल्यात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे-नाशिक महामार्ग हा नागरिकांसाठी जीवनवाहिनी असल्याचं नमूद केले. त्यामुळे या महामार्गावरील कामं जलद गतीनं पूर्ण करण्यासाठी प्रशासनानं पूर्ण प्रयत्न करावेत. राज्य सरकार महामार्गाच्या विकासासाठी वचनबद्ध असून नागरिकांच्या सोयीसाठी कोणतीही कसर सोडली जाणार नाही, असं आश्वासनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. हे भिवंडी आपलं मानकोली आणि हा जो मधला रस्ता आहे गोडाऊनला जातो ते MMRDA देखील सोबत आणले, ते देखील त्याचबरोबर आपले आणि ब्रिज आहे या ठिकाणी 2 ठिकाणी अडवली फाटा या ठिकाणी होत आहे. त्याच्यामुळे देखील मला वाटतं याच्यामध्ये उड्डाणपुलाची जी कामं आहेत सर, उड्डाणपुलाची कामं संत गतीने सुरू आहेत. नाही आता तुम्हाला सांगतो, मी सगळ्यांना संबंधितांना सूचना दिलेल्या आहेत. कुठलाही गणेश लगेच चालणार नाही. बघितलं जेवढी डबल करता येईल तेवढी करा. आणि हा रस्ता जो आहे हा करा लवकर. मला पुढच्या नाट्यगृह जे आहे 100 वर्षापूर्वीचं त्याला दुर्दैवाने आग लागलेली आहे. महापालिका आयुक्तांशी बोलतोय आणि त्या चौकशी देखील लावलेली आहे. परंतु कोल्हापूरकरांची जी काही ढाळ आहे त्या केशवराव भोसले नाट्यगृहाची जुळलेली. त्यामुळे शासनाच्या वतीने तात्काळ या ठिकाणी ते तसं होतं तसं उभं केलं जाईल. महापालिका आयुक्तांना आम्ही सांगितलेलं आहे. त्याच्या प्रकारे तातडीने बनवून शासन पूर्ण महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. परंपरागत दहीहंडी उत्सवामध्ये मानवी मनोरे रचणाऱ्या गोविंदांचे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे या गोविंदांना विमा संरक्षण मिळावं यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली असता त्यांनी ती मागणी मान्य करून दहीहंडी उत्सवादरम्यान मानवी मनोरे रचताना दुर्घटनाग्रस्त झालेल्या गोविंदांना ओरिएंटल इन्शुरन्स विमा कंपनीच्या माध्यमातून 75,000 गोविंदांना प्रत्येकी 10 लाखाचा विमा संरक्षण देण्यात येणार आहे. प्राचीन काळापासून सुरू असलेला आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जपणारा एक महत्त्वाचा सण गोकुळाष्टमी म्हणजेच दहीकाला उत्सव.
हा सण मोठ्या प्रमाणात लोकप्रिय असून मुंबई ठाणे शहरांबरोबरच महाराष्ट्रातील अन्य शहरांमध्येही हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो। या उत्सवात 15 ते 40 वयोगटातील तरुण तरुणींचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो। दहीहंडी उत्सवाला स्पर्धेचं रूप प्राप्त झाल्यानं महाराष्ट्रातील प्रामुख्यानं मुंबई ठाण्यातील हजारो गोविंदा गोकुळाष्टमीच्या दिवशी ज्या ठिकाणी दहीहंडीचं आयोजन करण्यात आलेलं असतं त्या ठिकाणी थरावर थर चढून हंडी फोडण्याचा प्रयत्न करत असतात। त्याचप्रमाणे या उत्सवात महिलांच्या देखील गोविंदा पथकं सहभागी होतात। दरवर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवसापासून ते गोकुळाष्टमीच्या दिवसापर्यंत गोविंदा थरावर थर चढून हंडी फोडण्याचा सराव करीत असताना यामध्ये अनेक गोविंदा जायबंदी होतात, तर गोकुळाष्टमीच्या दिवशी हा आकडा मोठा असतो। सर्व गोविंदा पथकांची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्यानं त्यांच्यावर होणाऱ्या औषधोपचाराचा खर्च या गोविंदा मंडळांस परवडत नाही। तसंच याकरिता काही सेवाभावी संस्था मदतही करतात। तरीही काही ठिकाणी औषधोपचार वेळेवर न मिळाल्यानं काही गोविंदा मृत्यू पावल्याच्या घटना घडल्यात। परिणामी अपघातग्रस्त गोविंदांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक विवंचनेला सामोरं जावं लागतं। त्यामुळे जर विम्याचं कवच मिळाल्यास गोविंदांना आर्थिक संरक्षण मिळणार आहे। त्यानुसार 75,000 गोविंदांना ओरिएंटल इन्शुरन्स विमा कंपनीच्या माध्यमातून विमा संरक्षण देण्यात येणार आहे। त्याचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे। शासन निर्णयानुसार दहीहंडी उत्सवादरम्यान मानवी मनोरे रचणाऱ्या गोविंदांचा अपघाती मृत्यू झाल्यास परिवाराला 10 लाख रुपये मिळतील। तसंच 2 अवयव किंवा 2 डोळे गमावल्यास 10 लाख रुपये, 1 हात, 1 पाय किंवा 1 डोळा गमावल्यास 5 लाख, तसंच कायमस्वरूपी पूर्ण अपंगत्व आल्यास 10 लाख रुपये, त्याचप्रमाणे अपघातामुळे रुग्णालयीन खर्च 1 लाखापर्यंत देण्यात येणार आहे। त्यामुळे आता गोविंदांना विमा कवच मिळणार असल्यानं गोविंदांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाले। दहीहंडी उत्सवादरम्यान मानवी मनोरे रचताना दुर्घटनाग्रस्त झालेल्या सुमारे 75,000 गोविंदांना 10 लाखाचा विमा संरक्षण शासनाच्या वतीनं देण्यात येणार असल्यामुळे दहीहंडी समन्वय समितीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पाठपुरावा करणारे आमदार प्रताप सरनाईक यांचे आभार मानलेत। वागळे इस्टेट येथील डम्पिंग ग्राउंड बंद करण्याच्या मागणीसाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलं। वागळे इस्टेट परिसरातील नागरिकांना या डम्पिंग ग्राउंडमुळे होणाऱ्या त्रासाचा विरोध दर्शवत कार्यकर्त्यांनी ठाणे महापालिकेच्या विरोधात यावेळी घोषणाबाजी केली। या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी डम्पिंग ग्राउंडच्या गेटला टाळं ठोकून आपला रोष व्यक्त केलाय। डम्पिंग ग्राउंडमुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे, तसंच आरोग्याच्या समस्यांमध्ये मोठी वाढ झाली असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केलाय। स्थानिक नागरिकांचाही या मागणीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं आणि त्यांनी प्रशासनावर आरोप केलाय की या समस्येकडे दुर्लक्ष केलं जात आहे। डम्पिंग ग्राउंडच्या बंदीची मागणी लवकरच मान्य न झाल्यास आणखीन तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आलाय। या आंदोलनानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन स्थितीचा आढावा घेतलाय आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्याकरिता योग्य ती कारवाई करण्याचंही आश्वासन दिले। मात्र नागरिकांच्या प्रश्नांची लवकरात लवकर दखल न घेतल्यास या आंदोलनाचा पुढील टप्पा अधिक तीव्र होऊ शकतो अशी भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली आहे। बघायला गेलं तर आमच्या इथं सीपी तलाव डम्पिंग हटाव यांचं आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व म्हणजे कांबळे असो, विजय असो, आमचे अमित असो, आपले रजनीश असो, यादवजी असो, हरिबाई असो, सर्व टीम, आता मी सर्वांचे नाव घेत नाही, पण विषय असा आहे की वागळेच्या लोकांना एवढा त्रास होतोय की बघितलं असेल तुम्ही, आज एवढी दुर्गंधी येते इथं, आपण एवढं थांबलो तरी किती स्थानिक लोकांना इथं त्रास होतोय। आज आमच्या संजयजी केळकर साहेबांच्या मार्गदर्शनानुसार आज आम्ही ह्या सर्व निरंजन डावकर साहेब असो, वाघोळे साहेब असो, यांच्या मागणीनुसार आम्ही ह्या वारंवार इथल्या स्थानिक लोकांच्या सहाय्या घेऊन इथल्या लोकांचं आंदोलन भारतीय जनता पार्टीच करत आहे। बाकीच्या लोकांना इकडे काही पडलं नाहीये। वारंवार ज्या आम्हाला आम्ही लोक पुढे आल्यानंतर या सर्व बाकीच्या गोष्टी लोक उठतात, पण आमचं असं म्हणणं आहे की प्रशासनाने या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे की आज ठाणे महानगरपालिकेचा एवढा चांगला बजेट असताना एवढी लोकसंख्या वाढली आहे, तुमचं अजून नियोजन शून्य आहे, तुम्हाला साधं डम्पिंग ग्राउंड करता येत नाही, मग प्रशासन झोपलंय का काय?
ठाण्यातील आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना आणि ठाणे परिसरातील गावपाड्यात राहणाऱ्या आदिवासींच्या वतीनं ठाणे शहरात भव्य मोटरसायकल रॅली शोभायात्रेचं आयोजन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हंसराज खेवरा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं। या समाजातील समस्त आदिवासी भूमिपुत्र महिला पुरुष मंडळी मोठ्या संख्येनं आपल्या पारंपरिक पोशाख परिधान करून मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते। समाज बांधवांनी मोठ्या उत्साहात आज जागतिक आदिवासी दिवस साजरा केला। यावेळी उपस्थित समाज बांधवांनी क्रांतीसूर्य वीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। आमची संस्कृती आमचा अभिमान, मी आदिवासी माझा स्वाभिमान अशी परंपरा असलेला आदिवासी समाजाची कला साता समुद्रापार पोहोचली। जागतिक आदिवासी दिनाचं औचित्य साधून आदिवासी समाज बांधवांच्या जीवन पद्धती, चालीरीती, रूढी परंपरा, वादन, गीत, कला यांचं आयोजन करण्यात आलं। या तरुण तरुणी विद्यार्थ्यांनी नृत्य करून सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं। यावेळी मान्यवरांनी आदिवासी लोकांच्या हक्कासाठी आवाज उठवण्याकरिता आणि त्यांच्या विकासाला चालना देण्याकरिता आज एक महत्त्वाचा दिवस असल्याचं सांगितलं। आदिवासी समाजाच्या हक्कांबद्दल जागरूकता निर्माण करून त्यांच्या विकासात्मक पावलं उचलणार असे आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना ठाण्याचे अध्यक्ष हंसराज खेवरा यांनी सांगितलं। जागतिक आदिवासी दिनानिमित्त पदाधिकारी अमृत सुरकर, सचिव तुकाराम वरठा, हेमंत जाधव, निलेश महाले, शिवाजी धामोडे, अनिल पालवी, हरी पागेरा, रमेश डोळे, हरेश्वर गोवारी, जितू भोये, अंजली काकरे, संचिता पांगी, भारती गावित, रोशन वाघ, सुनील भुतकडे, अंजली हावरे आदी कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला।